सध्या सर आमच्या विभागाचे जे आहे ते मागच्या वर्षी मी 1 लाख आणि मोर दॅन महिला बचत गटाचे अंकित कुठल्या न्यूजपेपरसाठी आला 120 ग्रामसेवक आहे सर मोठे या सर नैसर्गिक गुळ आहे सर आपण मोस्ट ऑफ बायोलॉजिकल एव्हिडन्सवर ध्यान देतो, जसं सलायवा जर का आरोपी सस्पेक्टेड आरोपी भेटला तर हा जागा आणि त्याच्या शर्टाचा जागा कम्पेअर करून आपण तो हाच आरोपी आहे ते कन्फर्म करू शकतो. आणि मोस्ट ऑफ बायोलॉजिकलमध्ये आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे कुणी न राहील वंचित आपल्या हक्कासाठी. न्याय का सबके तो है सबके हमारा भी तो है हमारा भी तो है हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपा नालसा न्याय सबके लिए हो। कोई न राहे या हक्कासाठी कोणी न राहे मुखात जगण्यासाठी आकाश गोष्टी आहेत जे काही स्कीम्स आहेत ती लोकांपर्यंत तेवढी ती माहिती भेटू शकतात. आपले देशाचे जे आपण फादर ऑफ आहेत या माहिती उभारणी माहिती केंद्रामध्ये तुम्हाला आवश्यक ती माहिती देण्याचा आमचा प्रयत्न तर आहेतच. शेवटी माझे तुम्हा सर्वांना हीच विनंती राहील की आपण मिळेल आता हक्काचा आधार. याची चिंता नसावी भविष्याची, कारण सोबत तुमच्या कायद्याची आणि नीतीची साथ आहे. अपघाती मृत्यू झाल्यास तसेच अपंगत्व आल्यास अनुदान दिले जाते. मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर या करावा. लाभार्थी संजय पालक न्यायमूर्ती म्हणून मी सगळ्यांचं स्वागत करते. नंतर या कार्यक्रमास उपस्थित असलेले सगळे या सेलू बेताळ गावचे गावकरी, किलोर साहेबांची तशीच ही छोट्याशा गावात हा मेळावा झाला पाहिजे ही संकल्पना ही त्यांचीच. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला तर ही समता आणि बंधुता जर आपल्याला तर आपल्याला तशी संकल्पना या महामेळावामध्ये आहे. आपण बघितलं की स्टेजवर सत्कार करण्यासाठी आलेल्या बहुसंख्य या मुली होत्या. या बहुसंख्य मुली या नवोदय विद्यालयामध्ये या प्रकाशवाटच्या माध्यमातून प्रवेश करणार आहेत. काहींनी प्रवेश घेतलेला आहे, काही न्यायमूर्ती, न्यायाधीश, न्यायिक अधिकारी एका गावापर्यंत येतात, सोबत प्रशासकीय अधिकारी सोबत येतात. अशा पद्धतीचा महामेळावा ज्याच्यातनं तुमच्या अधिकारांबद्दल माहिती दिली जाते. महामेळावा प्रशासकीय योजनांची माहिती देणारा असं फार कमी पाहायला मिळतं. आणि शेवटी आम्ही सर्वजण मग इथे
चांडक साहेब आहेत, मेश्राम मॅडम आहेत, आमचे कचरे साहेब आहेत किंवा आम्ही, आणि माफ करा मी मेहरे साहेबांचं मगाशी नाव, आणि मग ह्या पदावर पोचल्यावर हा एक माध्यम आहे की आज आम्ही आपल्यापर्यंत इथे गावापर्यंत आलो, तुमच्या दारापर्यंत आलो आणि हा कार्यक्रम इथे आयोजित करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं की अनेक लोक या अधिकारांपासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आहे. अनेकांना तर आपले अधिकारसुद्धा आजही माहीत नाही आहे, त्यांना हेही कळत नाही आहे की त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झालेला आहे किंवा होत आहे. मग अशा वेळेला जर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, जसं आत्ता न्यायमूर्ती उर्मिला जोशी मॅडमने सांगितलं की आमचा उद्देश शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं आहे. चांडक साहेबांनी सांगितलं की आम्ही प्रयत्न करतोय की त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करतोय. तर हे संविधानात दिलेले मूलभूत अधिकार फक्त संविधानात राहायला नको, तर ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवेत, त्यांना ते मिळायला हवे, यासाठी हा एक प्रयत्न आहे. लहान गावातनं खेड्यातनं जर मोठ्या पदापर्यंत जात असेल तर त्यांनी थोडा वेळ इतकं मोठं यश संपादन केल्यानंतर महिन्यातनं काही दिवस तरी आपल्या गावात घालवायला पाहिजे, यायला पाहिजे. आणि मला वाटतं जर असं झालं तर गावांमध्ये एक आणि अशा व्यक्तींकडनं कुठेतरी तो अन्याय दूर करण्यासाठी मदत होऊ शकेल. मी पण एक शेतकऱ्याच्या परिवारातनं आहे, मी पण एका गावातनं आहे. माझं गाव वलगाव अमरावतीजवळ आहे. तर तेही मला जे काही समाजाने दिलं, माझ्या लहान लहान गावातल्या मुलांसाठी मी काही करावं असं मला वाटलं आणि त्याच्यातनं हा प्रकाशवाट प्रकल्प आम्ही सुरू केला. मागच्या 10 वर्षात अनेक मुलांना इथे 1 रुपयाही चार्ज न करता त्यांना आम्ही शिकवणी वर्ग त्यांच्यासाठी आयोजित केले आणि आज अनेक मुलांना यश मिळालं. मला वाटतं की प्रत्येकाने जर ह्या पद्धतीने थोडा काही वाटा आपण जे काही समाजाला परत करण्यासाठी करू शकतो तो आणायला पाहिजे. आज इथे अतिशय आनंद होतोय की कचरे साहेबांनी इथे वेगवेगळे स्टॉल इथे विद्यार्थ्यांच्या हातून केलं. ही एक चांगली सुरुवात आहे आणि मला वाटतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्याच पद्धतीने स्वागत व्हायला काही हरकत नाही. यांनी अतिशय एक लेझिम किंवा बाकी त्यांनी संभाजी पथकच्या द्वारे एक लेझिमच्या द्वारे जे समाज प्रबोधनाचं काम केलं, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि सतीश वसू त्यांनी ते सादर केलं आणि त्यांच्या ॲडव्होकेट मनीषा बोटे आणि त्यांच्या टीमचं मी इथे कौतुक करतो. मला अतिशय आवडलं, अतिशय प्रभावी होतं आणि मला वाटतं एक खूप चांगला मेसेज त्याच्यातनं गेलेला आहे. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलं की स्त्री शक्ती काय असतं आणि एखाद्या स्त्रीने ठरवलं मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. श्री अपार साहेबांची अपार विद्यार्थ्यांना सुद्धा गावकऱ्यांना एक ऊर्जा मिळत असते आणि म्हणून माझा नेहमी आग्रह असतो की असे कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी न घेता गावात घ्यायला पाहिजे, कारण की खरी गरज आज गावात आहे अशा कार्यक्रमांची. आज जेव्हा मेश्राम मॅडम चांडक साहेबांनी यांना पाहिलं असेल अनेक विद्यार्थिनींनी, तर कुठेतरी मनात त्यांच्या आमच्या जोशी मॅडमला पाहिलं असेल. आता आज इथे आमच्यात सध्या महिला न्यायिक अधिकारी मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना पाहिलं असेल तर कुठेतरी एक मनात इच्छा याच वयात निर्माण होऊ शकते की मलाही